लग्नानंतर होईलच प्रेमच्या भागाची सुरुवात होते नंदिनीपासून. तर आता इथे नंदिनी जीवाला बघायला येते आणि आता तो दिसत नाही तिला. तर आता जीवा गेले कुठे? कुठेच दिसत नाही तसं म्हणते आता इथे नंदिनी. आणि गुड्डू पण दिसत नाही. विचारू कोणाला असं म्हणते नंदिनी. आज मैं ऊपर आसमान नीचे असं म्हणतो आता इथे जीवावर थांबून बघा प्रेक्षक. तर नंदिनी वळून बघते तर तिच्या रूमच्या बाहेर थांबून जीवा बोलत असतो ते सगळं आणि आता इथे पोज करून थांबलेला असतो तो. तर आता इथे काय असं म्हणते आता इथे नंदिनी ये असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो तिला. तर आता इथे कॉलर टाईट करत असतो तो. तर आता इथे नंदिनीला बघून समजतच नाही जीवा तिथे कसं काय म्हणून. आहो तुम्ही तुम्ही तिथे काय करताय असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तुम्ही आधी नीचे या असं म्हणते आता इथे नंदिनी. आधी खाली या तुम्ही असं म्हणते नंदिनी. उगाच सणासुदीला वाद नको. बाबाने तुम्हाला तिथे बघितलं ना असं म्हणते आता इथे नंदिनी. ओ सोनिया जीवाची फिल्डिंग तर 11 देशाच्या अप्पानी लावली आहे पण जीवाला पकडणं सोपंच नाही तर अशक्य आहे असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो. खरंच खूप फनी सीन आहे खरंच हा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी म्हणते शी घाणेरडा मराठी चालू आहे तुमचं. तुम्ही खाली आहो जरा असं म्हणते नंदिनी. अगं तुझे आप्पा म्हणजे तुझे पप्पा घरात नाहीये असं म्हणतो होता ती जीवा. नवरा बायको गेलेत बाहेर असं म्हणतो होता ती जीवा. घेऊन कुणासाठी तरी लग्नाचा आहेर असं म्हणतो जीवा. सासूने दिली हातात किल्ली म्हणाली कर बायको सोबत. जीवाची मुंबईवर दिल्ली असं म्हणतो जीवा. हे कसं होतं सांग असं म्हणतो होता ती जीवा. तर नंदिनी म्हणते शी फालतू बोलता काहीतरी असं म्हणते आता इथे नंदिनी. एक मिनिट असं म्हणते आता इथे नंदिनी. म्हणजे आई बाबा घरात नाही तसं म्हणते नंदिनी. आणि आईने तुम्हाला किल्ली दिली असं म्हणते आता इथे नंदिनी. काय ही आई पण ना असं म्हणते नंदिनी. एक मिनिट असं म्हणतो जीवा. माझ्या सासूबाईंना काय बोलायचं नाही हा मी आधीच सांगतोय असं म्हणतो आता इथे जीवा. तुमच्या सासूबाई आधी माझी आई आहे असं म्हणते नंदिनी. ठीक आहे ना ठीक आहे ना असं म्हणतो आता इथे जीवा. पण मला सांग आपल्यात भांडणाचे विषय सगळे संपलेत का की आपण आई वडून भांडतोय. बरं मला सांग तुझ्या हातातल्या पिशवीत काय आहे असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे हातामध्ये दिलेलं असतं ना मानेने गिफ्ट खास गंमत आणली आहे तुमच्यासाठी असं म्हणते आता इथे नंदिनी. काय सांगतेस असं म्हणतो जीवा. तर आता जीवा उडी मारून येत असतो. काय करताय तुम्ही असं म्हणते नंदिनी. सॉरी सॉरी उगाच लाईफ इन्शुरन्सला फटका नको. एक काम करतो तिथेच थांब मी जिन्यावरून खाली येतो असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे रिक्षाला बघतो आता इथे जीवा. 2 सवती सख्या बहिणी असल्यासारख्या बाजूला उभे आहेत असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. कशी दिसते माझी डार्लिंग असं म्हणतो जीवा. काही बोलू नका तुम्ही असं म्हणते नंदिनी. जीवा कसा आहे चकाचक बाईचा आहे ना तसाच डार्लिंगचा पण आहे. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस असं म्हणतो जीवा रिक्षाला त्या. तर आता इथे हलते बघा प्रेक्षक हो रिक्षा. अरे असं म्हणतो जीवा. कसं नाक मुरडल्यासारखं तिने तार फिरवलं बघ असं म्हणतो आता इथे जीवा. माझा ना 2 बायका म्हणजे ते एकासारखं झालंय असं म्हणतो जीवा. खूप फनी सीन आहे खरंच प्रेक्षक हो. खूप इंटरेस्टिंग आहे एपिसोड खरंच. तर आता इथे पतंग उडवत असतात ना प्रेक्षक हो. ही रम्या ना जितकी बावट वाटते ना तेवढी नाही चांगली सॉलिड निघाली असं म्हणतो युग. नाक सुद्धा कापेल आणि पतंग सुद्धा असं म्हणतो युग आता पार्थला. ती अशा ठिकाणी पतंग उडवते ना पतंग आमचा त्या बाजूला जात नाहीये आणि तिचा या बाजूला येत नाहीये त्यामुळे पेश होत नाही असं म्हणतो तो. तर आता इथे युग म्हणतो पण दादा काहीतरी केलं पाहिजे ना असं म्हणतो आता इथे युग. काहीतरी चमत्कार झाला पाहिजे रे असं म्हणतो आता इथे युग. आणि हिचं नाक आणि पतंग दोन्ही पण कापलं गेलं पाहिजे असं म्हणतो युग. हो हो मी तुझं नाक कापणार पण तेही परत एकदा असं म्हणते आता इथे रम्या. रम्या असं म्हणते वसवात्या. तर आता इथे हसत असते खूप बघा प्रेक्षक हो रम्या. तर आता इथे वसवात्या म्हणते अगं लक्ष ठेव असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे तेवढ्यातच बघा प्रेक्षक ए असं म्हणतो आता इथे युग. आणि आता इथे मिठी मारतो तो पार्थला आणि दादा आता काय झालं रम्या असं म्हणतो युग. अजून अजून हा असं म्हणतो आता इथे युग. आई असं म्हणते रम्या. पार्थनेच माझी पतंग कापली असं म्हणते आता इथे रम्या. रम्या खेळ आहे हा एवढं का म्हणायला लावून घेतेस तो असं म्हणते वसवत्या. तरी पण असं म्हणते आता रम्या. तर आता इथे जीवा पळत पळत खाली येतो बघा प्रेक्षक हो. नंदिनीकडे आहो सावकाश. काय तुम्ही असं म्हणते नंदिनी. बायको किती चिडली ना तरी संक्रांतीचा नवऱ्यासाठीचं गिफ्ट आणायला का विसरत नाही असं म्हणते नंदिनीला तो. काय आणलं असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे कुर्ता देते बघा प्रेक्षक हो नंदिनी जीवाला. वाव ब्लॅक कुर्ता असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो मस्त आहे असं म्हणतो तो. तर आता इथे नंदिनी म्हणते हा कुर्ता मी नाही आईने दिलाय तुमच्यासाठी असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवाला कळतच नाही काय म्हणून. तर आता जीवा म्हणतो काय तू आपल्या आपल्या घरी असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी लवकर उत्तर देतच नाही. तर आता इथे जीवा म्हणतो तू घरी गेली होतीस का. तर आता इथे जीवा आपल्या गळ्याला लावतो बघा प्रेक्षक हो तो कुर्ता. आणि खूप इमोशनल झालेलं दाखवलं आता इथे जीवाला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा तो कुर्ता आपल्याला लावून घेऊन खाली बसतो बघा प्रेक्षक हो. आणि खूप दुःखी झालेलं दाखवलं आता इथे जीवाला. तर नंदिनीला का आवडत नाही बघा प्रेक्षक होते. तर आता इथे नंदिनी जीवाच्या बाजूला जाते आणि थांबते बघा प्रेक्षक हो. आणि आता त्याच्या खांद्यावर हात ठेवते बघा प्रेक्षक हो नंदिनी. तर आता इथे नंदिनी म्हणते जीवा असं म्हणते ती बघा प्रेक्षक हो. सणासुदीला असं रडायचं नसतं असं म्हणते बघा प्रेक्षक हो ती. तिथे सगळे तुम्हाला खूप मिस करतायत असं म्हणते नंदिनी. फक्त आईचं नाही तर तुमचे बडे भैया सुद्धा असं म्हणते ती. तर आता जीवा रडत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा परत हात पकडतो नंदिनीचा. तर आता जीवा म्हणतो खरंच काय असं म्हणतो तो. तर नंदिनी आपला हात काढून घेते बघा प्रेक्षक हो वापस. आणि आता जाते ती दूर. तर आता इथे जीवा बघतो आणि थांबतो तो परत.
तर आता इथे सणासुदीच्या दिवशी असं म्हणतो, "जीवा झालं गेलं विसरायचंही असतं," असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. "तू ना इथेच थांब, तू अजिबात हलू नकोस," असं म्हणतो जीवा. "मी ट्राय करून आलो, ओके," असं म्हणतो आता इथे जीवा. "1 मिनिट काय हो तुम्ही?" असं म्हणते आता इथे नंदिनी. "इथे मी एकटीच राहत नाही," असं म्हणते नंदिनी. "आजूबाजूला राहणारी लोकं पण आहेत इथे," असं म्हणते आता इथे नंदिनी. "हो का?" असं म्हणतो आता इथे जीवा. "मग कुठे चेंज करू?" असं म्हणतो आता इथे जीवा. "तर पप्पांच्या रूममध्ये करू का?" असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा म्हणतो, "चालेल म्हणालीस का तू?" तर आता इथे बघा, "जा करा," असं म्हणते आता इथे नंदिनी. "जा म्हणाली," असं म्हणतो आता इथे जीवा. "आलो," असं म्हणतो तो आणि आता इथे जीवा तो कुर्ता घेऊन जातो बघा प्रेक्षक हो पळत-पळत आणि चेंज करण्यासाठी जातो तो. तर आता इथे नंदिनी पण खूप खुश असते आणि आता ती आपल्या साडीकडे बघते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे लग्नानंतर होईलच प्रेमचं शीर्षक गीत लावलेलं आहे बघा प्रेक्षक हो बॅकग्राऊंडमध्ये. तर आता इथे पार्थला दाखवलंय परत. "भाई तूने करके दिखाया. तुम्ही छोटे भाई का बदला ले लिया," असं म्हणतो युग आता पार्थला. "मी रम्याचा पतंग कापलेला नाही," असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक. "हां," असं म्हणते आता इथे वसुहत्या. तर आता इथे "मग रम्याचा पतंग कोणी कापला?" असं म्हणतो आता इथे पार्थ आणि युग बघा प्रेक्षक. तर तेवढ्यातच काव्या येते. "अरे आओ ना फिर," असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक आणि आता ती सनग्लासेस घालून आलेली असते बघा प्रेक्षक आणि तिने कापलेलं असतं आता इथे रम्याचा पतंग बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ बघतो काव्याला नटलेलं आणि तिचं परत क्लीन बोल्ड होतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पतंग उडवत असते काव्या. तर आता इथे पार्थ बघतच थांबतो काव्याकडे बघा प्रेक्षक हो आणि आता इथे काव्याला बघून तर रम्या पण जेलस होते एकदम. तर आता इथे काव्या बघते गॉगलमधून बघा प्रेक्षक हो पार्थला आणि पार्थ पण तिच्याकडेच बघत असतो. तर वसुहत्याला आवडत नाही बघा प्रेक्षक होते. तर तेवढ्यातच पाठीमागून मानिनी पण येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मानिनी पण सनग्लासेस घालून आलेली असते. तर आता इथे ती पण मांजा घेऊन आलेली असते बघा प्रेक्षक हो. खूप फनी सीन दाखवले हा कारण आता इथे मानिनीच्या हातामध्ये मांजा असतो ना. तर आता इथे "आओ माझ्याकडे नाही, पतंगाकडे बघा देशमुख," असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ बघतो समोर कारण आता इथे त्याचं अटेन्शन डायव्हर्ट झालेलं असतं ना. तर आता इथे काव्या येते बघा प्रेक्षक आणि बाजूला थांबते पार्थच्या आणि ढकलते त्याला. तर आता इथे ती बघते पार्थकडे आणि डोळा मारते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ बघतो तिच्याकडे. तर आता इथे परत ती सनग्लासेस आपले वापस घालते. तर आता इथे ती खूप आनंदात असते बघा प्रेक्षक हो कारण तिने पतंग कापलेला असतो ना रम्याचा. तर आता इथे पार्थ पण बघतच असतो तिच्याकडे. तर आता इथे काव्या पण मस्ती करत असते. तर आता इथे काव्या आपले सनग्लासेस बाहेर काढते बघा प्रेक्षक हो. तर वसुहती आणि रम्या खूप चिडलेले असतात. आणि मानिनी खूप खुश असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या परत आपले सनग्लासेस वापस घालते. तर आता इथे काव्या म्हणते, "आई, आई," असं म्हणते आता ती घोषणा सुरू करा ना असं म्हणते आता इथे काव्या. "अरे देवा! काय सांगितलं होतं तुम्हाला?" असं म्हणते मानिनी. "मी विसरले सांग ना," असं म्हणते मानिनी. "अहो असं नका करू. माझ्या बोकासमोर तोंडावर पाडता की काय मला?" असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. "नाही, नाही, नाही, नाही तुला नाही तोंडावर पाडत मी. मी आठवते, आठवते," असं म्हणते आता इथे मानिनी. तर मानिनी म्हणते, "काफी है हवा का झोका," असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. जोरात ओरडते ती. तर आता इथे लव यू बोक्या, लव यू बोक्या असं म्हणते आता इथे काव्या. "काफी है हवा का झोका, लव यू बोका, लव यू बोका," असं म्हणत असते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. खूप फनी वाटत आहे खरंच प्रेक्षक हो आणि वसुहती रब्याला काय आवडत नाही बघा प्रेक्षक हो. यानंतर आता इथे पतंग उडत असते काव्या. "माय गॉड दादा, वहिनी का आता ऐकत नाही हां. म्हणजे मांजाची फिरकी आईच्या हातात आहे. पण तुझी फिरकी वहिनी घेते हां," असं म्हणते आता इथे युग बघा प्रेक्षक हो. तर आता इथे हसायला लागतात मानिनी आणि काव्या. तर पार्थ मानतो त्याला, "तू माझ्या बाजूने आहेस का ह्यांच्या?" असं म्हणतो तो. "अरे माझा बदला वहिनीने घेतलाय ना, म्हणजे आयडियाने मी तुझ्याने बाजूलाच हसायला हवं," असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे येस असं म्हणते काव्या. "घ्या, घ्या सगळे त्यांचीच बाजू घ्या. मला एकटं पाडा," असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. "भाई तो मेरा सेंटिव गया रे," असं म्हणतो आता इथे युग. "गप रे आई," असं म्हणतो आता इथे पार्थ. "तुझी कंप्लेंट ना बाबाकडे केली पाहिजे," असं म्हणतो आता इथे पार्थ. "आल्यापासून त्यांचीच बाजू घेतेस," असं म्हणतो पार्थ. "कर, कर," असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे प्रेक्षक हो, रम्या आणि वसुहत्याला आनंद होतो. "बघ ना आईला घरी तिळगुळ बनवायला वेळ नाही आणि ते फिरकी घेऊन उभे आहे," असं म्हणतो आता इथे युग. "ए गप रे," असं म्हणते आता इथे मानिनी. "ओ देशमुख कम ऑन, कम ऑन देशमुख आओ खेळा की," असं म्हणते आता इथे काव्या. "तुमची बायको आज तुम्हाला हरवणार," असं म्हणते आता इथे काव्या. असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या खूप छान पतंग उडवत असते आणि आता इथे पार्थ आणि काव्याचा देशमुख लिहिलेला असतो ना पतंग, "एक पतंग कापला म्हणून लाडात येऊ नकोस," असं म्हणते आता इथे रम्या. "आता बघते ना तू पार्थला कशी हरवतेस ते," असं म्हणते रम्या. "यू हॅव टू विन पार्थ, कम ऑन, कम ऑन," असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. "दुनिया की कोई भी ताकत हमसे तुम्हें बचा नहीं सकती." आता बघूया कोण जिंकते ते असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. तर "आय लव्ह यू देशमुख," असं लिहिलेलं असतं त्याच्या पतंगावरती. "पारची काव्या की काव्याचा पार्थ," असं म्हणते आता इथे काव्या. "हा काय हा?" असं म्हणते आता इथे पार्था. "नजर हटी, दुर्घटना घटी, अहो पतंग सांभाळ देशमुख पतंग," असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे
देशमुख बॉईज लिहिलेला पारचा असतो पतंग आणि काव्याचा आय लव्ह देशमुख असा असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कोण कुणाचा पतंग कापतंय असं दाखवत आहेत बघा प्रेक्षक हो. तेवढ्यातच आता इथे जीवा कुर्ता घालून तयार होऊन बाहेर येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो खूप छान दिसत असतो आणि तो आता गळ्यात हलव्याचे दागिने सुद्धा घातलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर बरा दिसतोय ना, मीच म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो, हिरो दिसतंय असं म्हणते. आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर नंदिनी पण तयार होऊन आलेली असते बघा प्रेक्षक हो, हलव्याचे दागिने घालून येऊन. तर आता इथे जीवा पण बघत असतो तिच्याकडे आणि ती त्याच्याकडे बघत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा बघतो तिच्याकडे आणि आता खूप रोमॅन्टिक गाणं लागलेलं आहे. तू पहावं मी बघावं असं वगैरे आणि आता इथे ते दोघं एकमेकांकडे बघतायत आणि नंदिनी लाजतीये आणि आता जीवा तिच्याकडेच बघतोय. तर आता इथे खूप छान सीन दाखवलाय खरंच यांचा रोमॅन्टिक सीन आहे जीवा आणि नंदिनीचा बघा प्रेक्षक हो. खूप दिवसांनी रोमॅन्टिक सीन आलाय आता इथे बघा प्रेक्षक हो. नंदिनी आणि जीवाचा घडलं कधीही समजेना काही हे रोमॅन्टिक गाणं लागलंय आता इथे. तर आता इथे जीवा येतो आणि नंदिनी सुद्धा चालत चालत त्याच्याकडे येत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूप छान सीन दाखवलंय आणि आता इथे जीवा बघत असतो तिला खालून वरतीपर्यंत बघा प्रेक्षक हो आणि आता इथे केस वगैरे उडायची दाखवलेत नंदिनीची. तर आता इथे नंदिनी त्याला इशारा करते काय म्हणून. तर आता इथे जीवा हात करून दाखवतो तिला खूप छान म्हणून. तर आता इथे त्याचा हात असा दाखवलाय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा प्रेक्षक हो शिट्टी सुद्धा वाजवतो नंदिनीसाठी बघा प्रेक्षक हो. तर आता हे ड्रीम आहे की खरं आहे बघावं लागेल. तर आता त्यांनी जोरात शिट्टी सुद्धा मारलेली आहे बघा प्रेक्षक हो नंदिनीला बघून. तर आता खूप आनंद होतो नंदिनीला हे सगळं बघून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तिला आठवतं कसं नंदिनीने शिटी वाजवलेली असते जीवासाठी. "तू शिकवशील का मला शिट्टी वाजवण्यासाठी?" असं म्हणतो जीवा. जीभ आहे ना अशी ट्विस्ट करायची आणि हे बोट आणि हे बोट असं मध्ये हात ठेवायचं आणि फुंकर मारायची असं म्हटलेली असते. नंदिनी शिकवलेली असते ना त्याला. तर करा, करा असं म्हटलेली असते आणि त्याला शिकवलेली असते ना ते सगळं आठवतं बघा प्रेक्षक हो तिला फ्लॅशबॅकमधून. तर आता इथे नंदिनीला आठवतं ते त्याला तर येत नसते शिट्टी मारायला म्हणून कसं काय मारला म्हणून. तर आता इथे नंदिनीला बहुतेक भास आलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता नंदिनी म्हणते, "काय चाललंय? दमशराज खेळतोय आपण." असं म्हणते. आता इथे नंदिनी, "बाजूला व्हा, का माहीत मला." असं म्हणते नंदिनी. "बाजूला व्हा," असं म्हणते आणि नंदिनी आत जाते बघा प्रेक्षक हो. "नंदिनी ऐक तर माझं." असं म्हणतो जीवा आणि तिच्या पाठीमागून जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी किचनमध्ये आलेली असते. "नंदिनी," असं म्हणतो जीवा, "ऐक, ऐक." असं म्हणतो तो. तर आता "काय, काय?" असं म्हणतो जीवा. "मोबाईलमध्ये काय बघतेस?" असं म्हणतो तो. "काही नाही," असं म्हणते नंदिनी. "सांग ना," असं म्हणतो जीवा. "अहो, तिळगुळाचा व्हिडिओ बघते. तुम्हाला काय करायचंय?" असं म्हणते. आता इथे नंदिनी, "पण का?" असं म्हणतो जीवा. "तुम्ही रोज आता जिमला जाता, व्यायाम करता, 50-100 किलो वजन उचलता, पण तरीसुद्धा घरातला साधा सिलेंडर तुम्हाला उचलता येत नाही," असं म्हणते आता इथे नंदिनी. "तसं अजिबात नाही," असं म्हणतो आता इथे जीवा. "अख्खा स्वेटिंग होतो. अंगावरचा एकूण एक कपडा भिजतोय माहिती का एवढे वेट्स उचलताना. पण माझी आई म्हणते, की जी माणसं शिवधनुष्य पेलू शकतात ना, त्यांना कधीतरी एक छोटासा बाण गुडघे टेकायला लावू शकतो. कळलं?" असं म्हणतो आता इथे जीवा. मग बरोबरच म्हणतात आई. "अहो म्हणूनच तर मी हा व्हिडिओ बघते ना," असं म्हणते नंदिनी. तर अहो काय म्हणजे मी जगातले सगळे कठीण पदार्थ करू शकते. पण मला ना असं म्हणते आता इथे नंदिनी तिळगुळ बनवता येत नाही असं म्हणते आता इथे जीवा. "येतात म्हणजे मी प्रयत्न केला 1-2दा पण असं म्हणते नंदिनी, "पण माझे तिळगुळ फुटतात," असं म्हणते नंदिनी. तर आता जीवा जोरात हसायला लागतो बघा प्रेक्षक. "ओके, ओके," असं म्हणतो आता इथे जीवा. खूप हसतो बघा प्रेक्षक तो. मी आहे ना, मला तुटलेलं फुटलेलं सगळं जोडता येतं," असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक. "नाही, नाही, काय गरज नाही," असं म्हणते आता इथे नंदिनी. "मी एकटी करेन सगळं," असं म्हणते ती. "प्लीज, प्लीज ऐक ना नंदिनी प्लीज," असं म्हणतो तो. "आम्ही दोघांनी मिळून जर का तिळगुळ बनवलं ना, तर निदान मला सण साजरा करण्याचा आनंद तरी मिळेल," असं म्हणतो आता इथे जीवा. "प्लीज," असं म्हणतो तो. तर आता तो म्हणतो, "मी माझ्या घरापासून दूर आहे ना," असं म्हणतो तो. "मग तुम्हाला काय वाटतं असा हा गरीब चेहरा तुम्ही केला तर मी तयार होईन का?" असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता जीवा म्हणतो, "माहीत नाही." "ठीक आहे करा आता," असं म्हणते आता इथे नंदिनी. "ओह येस!" असं म्हणतो जीवांना असतो बघा प्रेक्षक तो. "तिळगुळ बनवणं इज अन आर्ट अँड आय एम अन आर्टिस्ट," असं म्हणतो आता इथे जीवा. "सगळ्यात आधी पदर खोचून घे. तिळगुळ फ्रॉम जीवांदिनी इज ऑन," असं म्हणतो आता इथे जीवा. "घे, घे, घे. ते घे," असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, नंदिनी तीळ घेते त्या ह्याच्यामध्ये म्हणजे पॅनमध्ये. "असं भसकन ओतू नकोस गं," असं म्हणतो जीवा. "एक काम कर इथे, इथे मागे-मागे," असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे जीवा शिकवतो बघा प्रेक्षक हो तिला. तीळचे लाडू कसे बनवायचे. ताट घ्यायचे असे छान लागतील तेवढे तीळ ओतून घ्यायचे. बाकी आता निवड असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा गॅस चालू करतो आणि त्याच्यावरती पॅन ठेवतो बघा प्रेक्षक हो. त्याच्यामध्ये गूळ ठेवतो आता तो. तर आता इथे गूळ वितळण्यासाठी ठेवलेला असतो जिव्याने बघा प्रेक्षक हो. तर आता तो गूळ वितळत असतो. जडलं काही ते गाणं रोमॅन्टिक लावलं बघा प्रेक्षक हो आणि आता इथे नंदिनीचे बट वगैरे उडत असतात. तर आता तिच्या कपाळावर लागतं काहीतरी. तर आता इथे जेव्हा बघतो तिच्याकडे आणि हसतो बघा प्रेक्षक हो तो. तर आता इथे पाठीमागे तिला केस
केस करायला येतच नसतं. तर आता इथे जीवा येतो तिच्याजवळ आणि आता तिची जी बट समोर आलेली असते ना ती पाठीमागे करतो बघा प्रेक्षक हो. प्रॉपर रोमॅन्टिक सीन देत आहेत ही लोकं. तर सपाना हे पाटेचं अधुरस्य प्रीतीचं असं वगैरे गाणं आहे ना ते सगळं लावलंय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दोघंही एकमेकांकडे बघतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी बघते आणि हसते आणि आता जीवा पण हसतो बघा प्रेक्षक हो. तिची केस वगैरे उडवायचं दाखवलंय म्हणजे प्रॉपर रोमॅन्टिक सीन आहे हा. तर आता इथे जेव्हा परत कामाला लागतो तिळाचे लाडू बनवायचे. तर आता इथे नंदिनी तीळ घेऊन येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तीळ भाजत असते नंदिनी आणि आता इथे गुळ वितळत असतो जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा आणि नंदिनी एकच पॅनवर हात ठेवतात. तर आता इथे दोघेही हात एकमेकांचे टच झाल्यावर एकमेकांकडे बघतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती हात सोडते आता इथे नंदिनी. तर आता इथे जीवा हातामध्ये घेतो ते आणि आता इथे तो देतो तिला बघा प्रेक्षक हो. ते परत असतं. तर आता इथे नंदिनी ते परतनं आपल्या हातामध्ये घेते आणि आता ती ते गूळ पण मदत करते त्याला पातळ करण्यासाठी. तर आता इथे जीवा तिच्या हातावर हात ठेवतो बघा प्रेक्षक हो. तर आता परत लग्नानंतर होईलच प्रेमचं शीर्षक गीत लावलंय बघा प्रेक्षक हो, गूळ वितळताना. तर आता दोघेही एकत्र गूळ वितळत आहेत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे लग्नानंतर होईलच प्रेमचं शीर्षक गीत चालू आहे आणि रोमॅन्टिक सीन सुद्धा एकत्र दाखवतायत बघा प्रेक्षक हो. खरंच खूप छान एपिसोड आहे बघा प्रेक्षक हो आजचा. तर आता इथे नंदिनी बघत असते जीवाकडे आणि जीवा सुद्धा नंदिनीकडे बघत असतो आणि आता इथे वितळत असतं त्यांचं गूळ बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तीळ लाडू बनवत आहेत दोघं. तर आता इथे असं दाखवलंय की काव्या पतंग कापते बघा प्रेक्षक हो पारचा. तर आता इथे सांभाळ सांभाळ असं म्हणत असते. आता इथे बघा प्रेक्षक हो रम्या बहिणीचा खूप भारी जलवा आहे हा. आता 1 मिनिटात कापला असता तुझा पतंग. वहिनीने असं म्हणतो आता इथे योग. तर आता इथे बघा प्रेमाचा पतंग आहे हा काव्याचा. नॉर्मल पतंग थोडीच आहे असं म्हणते आता इथे काव्या. प्रेमाने कापला तर कापला जाईल. असा रागाने नाही कापला जाणार असं म्हणते काव्या. त्यामुळे आता पतंग कापलेला नसतो बघा प्रेक्षक हो काव्याने. तर आता इथे पार्थ कापायला जातो. काव्याचा पतंग असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे पार्थ बघा प्रेक्षक ओढायला जातो, पतंग कापायला जातो काव्याचा. तर आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो बघत असते त्या पतंगकडे. "अरे हो, 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 काय करतोयस तू?" असं म्हणते आता इथे युग. "अरे वहिनीने काय सांगितलं? पतंग दादाने कापायचं नाही, प्रेमाने कापायचं," असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, "अरे युग, कोणीतरी ऐकणार नाही तुझं आता," असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघ त्यांना जेवढा जोर लावायचा आहे ना, तेवढा लावू दे असं म्हणते काव्या. "मी जीव लावते," असं म्हणते आता इथे काव्या आणि डोळा मारते बघा प्रेक्षक होती आता पार्थला. तर आता इथे काव्या, "तू तर भाच्यासमोर माझ्या लेकाला चिडतेस गं. त्यांचा गालावरचा फुगा फुटतच नाही," असं म्हणते ती. ते आहेच आहे असं म्हणते ती. "कंटिन्यू, कंटिन्यू. मला मजा येते," असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे युग पण हसतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अरे, अरे, असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे खूप टफ कॉम्पिटिशन असते काव्या आणि पार्थची आणि पार्थ पण फुल ट्राय करत असतो काव्याचा पतंग कापण्यासाठी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघितलंस असं म्हणते रम्या. "किती आगाऊपणा चाललाय ते," असं म्हणते आता इथे रम्या. "मुद्दाम माझ्या पार्थला त्रास देते," असं म्हणते रम्या. "बघ ना, पारचा रुसवा बाहेर काढण्याची एक ती संधी सोडत नाही ही," असं म्हणते आता इथे वसवत्या. "रम्या, अगं त्या पतंगावरती काय लिहिलंय ते वाचलंस का?" असं म्हणते आता इथे वसवत्या. तर त्याच्यावर आय लव्ह देशमुख म्हणून लिहिलेलं असतं ना आणि देशमुख बॉयज लिहिलेलं असतं. तर सगळं वाचते बघा प्रेक्षक हो. "ढील दे, ढील दे," असं म्हणतो आता इथे पार्थ. "ढील दे, ढील दे," असं म्हणून हसत असते आता इथे काव्या. "नाही, नाही काव्या, तू ढील देऊ नकोस. तू तुझा दिल देऊन टाक माझ्या पार्थला," असं म्हणते आता इथे मानिनी. "अहो काकू, मी तर ते केव्हाच दिलंय," असं म्हणते आता इथे काव्या. खूप फालतू दाखवायलेत खरंच हे काव्या आणि बघा प्रेक्षक हो पार्थचं. तर आता रम्या म्हणते, "पार्थ तू फालतू लोकांकडे लक्ष देऊ नकोस," असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. "तू कॉन्सन्ट्रेट कर." तर कम ऑन, यू कॅन डू इट असं म्हणते आता इथे रम्या. "फालतू काय?" असं म्हणते मानिनी. काव्या कम ऑन असं म्हणते मानिनी. "तू हरायचं नाहीस बरं का, तू जिंकायचं आहेस," असं म्हणते आता इथे मानिनी. "माझ्या सूनबाईचा प्रेमाचा पतंग हवेतच उडत राहिला पाहिजे," तसं म्हणते मानिनी बघा प्रेक्षक हो. "आई, आई काळजी करू नका हो," असं म्हणते आता इथे काव्या. "ही पतंगाची स्पर्धा आणि माझा हा बोका दोन्हीही जिंकेन मी," असं म्हणते आता इथे काव्या. "वा, वा, वा, वा," असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो मानिनी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो बघतच राहतात वसवाते आणि रम्या. तर बघा प्रेक्षक हो दोन्ही पतंगमध्ये खूप टफ कॉम्पिटिशन चालू असतं. तर आता इथे पार्थ आणि काव्य दोघेही ट्राय करत असतात बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे दोघेही पतंगमध्ये खूप मग्न झालेले असतात आणि दोघेही ट्राय करत असतात. तर फायनली एक कुणाचा तरी पतंग मोडतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कुणाचा मोडतो समजतच नाही. तर आता इथे बघा प्रेक्षक हो काय झालं कळतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या आणि वसवात्या बघत राहतात. तर आता इथे दोन्ही पतंग एकमेकांमध्ये गुंडाळतात आणि असं ते गोल-गोल फिरत असतात. तर आता इथे काव्या बघतच राहते त्या पतंगांकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे युग पण बघतच राहतोय काय झालं म्हणून. तर आता इथे दोन्ही पतंग बहुतेक एकत्रच खाली पडतात बघा प्रेक्षक हो. बघितलं देशमुख असं म्हणते आता इथे काव्या, "प्रेमात पडलो
की दोघेही एकत्र पडू असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक. हो, ठीक आहे हो देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. मला आणि माझ्या पतंगाला दोघांनाही तुमच्या हातनं कटणं सुद्धा मंजूर आहे असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक. हो, तर आता इथे खूप छान दाखवलंय खरंच हा सीन बघा प्रेक्षक. हो, तर आता इथे लग्नानंतर होईलच प्रेमचं शीर्षक गीत दाखवलंय परत. तर लग्नानंतर होईलच प्रेमचं खूप छान शीर्षक गीत दाखवलंय पूर्ण एपिसोडमध्ये बघा प्रेक्षक. हो, तर आता मग इथे समजा बघूया तर रिकॅपमध्ये काय ते. तर रिकॅपमध्ये असं दाखवलंय की जीवा आणि नंदिनी लाडू वळत असतात बघा प्रेक्षक आणि आता नंदिनीला लागतं बघा प्रेक्षक. उफ असं म्हणून फुकायला लागतो आता इथे जीवा नंदिनीचं बोट कारण जोरात लागलेलं असताना. तर आता इथे रम्या आणि वसवत्या त्या बोक्याला बघतात. ह्या बोक्याचा बंदोबस्त करायलाच हवा असं म्हणते वसवत्या आणि आता इथे कात्री घेऊन आलेली असते बघा प्रेक्षक. हो, रम्या बोक्या कुठे आहेस असं म्हणून काव्या शोधत असते आणि आता इथे त्याचे पीस पडलेले असतात बघा प्रेक्षक खाली. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो प्रेक्षक. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.